48 टॉवर ह्या 106 मधले 48 टॉवर अनएक्टिव्ह आहेत हे आम्ही तुम्हाला आता दाखवून देऊ शकतो। त्याच्यापैकी 15-20 टॉवरचं आता सांगितलं ना तुम्ही लोकांनी। हो खरं म्हणजे मी माझ्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये शेकडोनी BSNLचे टॉवर सुरुवातीला 3G नंतर 4G हे मंजूर करून घेतले। बऱ्याच गावांमधले टॉवर्स पाठीमागे पाठपुरावा करून उभे करून घेतले, चालू करून घेतले। परंतु दुर्दैवाने मागच्या 1 वर्षामध्ये सिंधुदुर्ग काय किंवा रत्नागिरी काय ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या BSNL टॉवरचा बोजवारा हा वाजलेला आहे। पूर्णतः BSNL टॉवर्स हे निष्क्रिय झालेले आहेत। त्यामुळे लोकांनी जे BSNLचे कार्ड घेतलेले आहेत त्यांना कनेक्टिव्हिटी मिळत नाही, संपर्क होऊ शकत नाही आणि त्यामुळे ह्या कोलमडलेल्या BSNL यंत्रणेचा आणि उभ्या केलेल्या टॉवरच्या कार्यान्वित करण्याच्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी मी आज BSNLच्या अधिकाऱ्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत भेटणार आहे। माझ्या समवेत आमचे जिल्हा प्रमुख दत्ता कदम असतील, आमच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका उल्का विश्वासराव आहेत, आमचे तालुका प्रमुख शेखर घोसाळे आहेत, आमचे विधानसभेचे संघटक तात्या सरवणकर आहेत, किरण तोडणकर, हे सगळे पदाधिकारी आम्ही संबंधित BSNLच्या ऑफिसमध्ये जाऊन रत्नागिरी जिल्ह्यातल्या BSNLची नेमकी व्हेंटिलेटरवरची प्रकृती आहे त्याची पाहणी करणार आहोत। ही गोष्टी तशा म्हणजे उपाययोजना निदर्शनास आल्याच नाही, काहीच नाही आलेल्या। पूर्णपणे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीसारखा डोंगरी भाग ज्याला स्पेशल कॅटेगरी आहे तिथली मोबाईल सर्व्हिस चांगली व्हावी आणि सर्वसामान्य लोकांना मोबाईल टॉवर्स उपलब्ध व्हावे म्हणून त्या माझ्या कारकिर्दीमध्ये केंद्रीय मंत्री महोदयांनी एक विशेष ड्रॉ म्हणून 188 मोबाईल टॉवर्स दिले होते। त्याच्यातले आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 106 उभे झाले, पण ते 106 पैकी जवळजवळ 48 टॉवर्स हे जो मागच्या काही महिन्यापासून अनॲक्टिव्ह राहिलेले आहेत ते ॲक्टिव्ह करण्याच्या अनुषंगाने डिपार्टमेंटने खास काही प्रयत्न केले असं मला वाटत नाही। परंतु दुर्दैव असं आहे की मोबाईल BSNL हा आपल्या कोकणवासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये BSNLचे सर्वात जास्त कंझ्युमर्स गिराईक हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आहेत। पण दुर्दैवाने मागच्या वर्षभरामध्ये ह्या BSNLची सेवा एवढी कोलमडलेली आहे त्यामुळे BSNLचे सातत्याने ग्राहक कमी होत आहेत आणि जिओचे ग्राहक हे दिवसेदिवस वाढत चाललेले आहेत। त्यामुळे जिओ चालण्यासाठी BSNLला व्हेंटिलेटरवर पाठवण्याची कोण प्रयत्न करते का, तशा पद्धतीची योजना आखली जाते का अशी शंका आमच्या रत्नागिरीकरांच्या मनामध्ये आहे। केंद्राकडून किंवा मुंबईचं जे हेडक्वार्टर्स आहे CGMकडे यांना विचारून त्यांच्याशी पाठपुरावा करून जिल्ह्यातली BSNL सेवा तत्पर करणं यासाठी खासदार महोदयांचे जे प्रयत्न पाहिजे ते खासदार महोदय निद्रिस्त झालेले आहेत आणि म्हणून ह्या अधिकाऱ्यांना ज्या तक्रारी फेस कराव्या लागतात म्हणजे त्यांना तोंड द्यावं लागतं त्यांना पर्याय नाही, ते बिचारे सातत्याने मागणी करतात। परंतु हा केंद्र सरकारचा विषय असल्यामुळे खासदारांच्या प्रयत्नातून हे सगळे सोयीसुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न व्हायचे असतात। आज निद्रिस्त खासदार मिळाले आणि त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गची BSNL टॉवर्स हे व्हेंटिलेटरवर गेले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।